6 चेंडू 4 ची गरज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, ही मॅच 5 षटकांची आहे आणि 4 षटक हाताळण्यासाठी आपण तब्बल 30 मिनिटं घेतलेली आहेत. त्यामुळे पंच योग्य तो निर्णय घेतीलच. 30 मिनिटं झाले सर 4 षटकांसाठी, त्यामुळे एक खेळाडू आतमध्ये घ्यावाच लागेल. तसंही ते घेणारच आहेत कारण 4च धावांची गरज आहे. 6 चेंडू 4 ची गरज. एनसीसी नारंगी वर्सेस टीम वसई कोळीवाडा. चला नवीन बॅटरला विनंती करतो या लवकर मैदानाच्या आतमध्ये. हाही सामना शेवटच्या चेंडूपर्यंत प्रमोद जाणार का? मागच्या सामन्यात ज्या गोष्टी घडल्या या सामन्यात ते टार्गेट नाहीये, मात्र तरी सुद्धा आपण बघतोय ज्या पद्धतीने फटके खेळले होते ते म्हणजे संदेश दाणेना, तसा एक फटका काम करून जाईल वसई कोळीवाड्याचं. काय म्हणशील? हो, निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आपण उल्लेख केलात शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाईल का? टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते, परंतु जास्तीत जास्त वेळ दौडू नका. सायंटिस्ट सांगतायत मयूर मांगेला, त्या ठिकाणी डिस्कस करतायत गौतम पाटीलला आपण पाहू शकतायत. निषाद की जय, जय की निषाद, असंच काहीतरी कॅल्क्युलेशन ह्या वेळेला पाहायला मिळतं की हेमेंद्र हा सुद्धा गोलंदाज पाहायला मिळतो. आणि हे सुंदर श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक आयोजक द ग्रेट मराठा, आणि सुंदर हे आपण पाहतायत फ्लाइंग बलून. सध्या या बलूनला जर आपण पाहिलं तर संकेतजी पाटील फ्रान्समध्ये पहिल्यांदा हा हॉट एअर बलून म्हणून ओळखलं गेलं आणि फ्रान्समध्ये 1783 मध्ये जो मॉन्ट ग्लोफियर या व्यक्तिमत्वाने मात्र हे बलूनचा शोध लावला गेला. आणि सध्या हे आपण पाहू शकतायत हॉट एअर बलून सध्या आपण ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतं. 46ला 4 6 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. 46 for 4. 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. निषाद येतोय गोलंदाजी मार्कवर. इथून तो आपल्या संघाचे स्टार फिरवणार का? हा देखील एक प्रश्न आहे. मात्र बॅटिंग मानकर बराच काळ मैदानाच्या आतमध्ये आहे, बराच काळ तो ऑफ स्ट्राईक होता. 5 चेंडूंना सामोरा गेलाय. 4च धावा त्याच्या बॅटमधून आलेत. मात्र इथे गरज आता 4च धावांची आहे. त्यामुळे बॅटिंग मानकर हा एक्सपिरियन्स कंटेंडर इथे योग्य चॉईस ठरू शकेल. येस प्रमोद. 6 बॉल 4. चला बी फास्ट प्लीज. 6 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. बॅटिंग मानकर सध्या 5 बॉलमध्ये 4 रन, परंतु एका साईडला तो अतिशय चांगल्या पद्धतीने आपली विकेट टिकून त्याने जरूर ठेवली गेले. 6 बॉल 4. चला घाई करा जरा एनसीसी नारंगी टीम. ऑलरेडी 32 मिनिटे मात्र आपण पाहताय सध्या तरी इथे घेतली गेलेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. मयूर ज्या पद्धतीने आपण पाहतायत 2 झेल सुटल्यानंतर थोडेसे नाराज झाले. चला अजून बॉल डिलिव्हर्ड होत नाहीये, थोडीशी घाई करा प्लीज. पंच सुद्धा त्या ठिकाणी ऑन करतायत. 6 बॉल 4. सहा बॉल 4. वसई कोळीवाडा एका साईडला एनसीसी नारंगी. गेल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं हाय व्होल्टेज मॅच. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर येताना. निषादचा पहिलाच बॉल आणि या वेळेला फिनिशिंग टच. वाह बॅटिंग मानकर, काय बॅटिंगने बॅटिंग केले, अप्रतिम. एक स्पेशल खेळाडू आणि इथून वसई कोळीवाडा टीमने अप्रतिम बाजी मारले. 2 आयकॉन प्लेयर तुम्ही घेऊ शकता. शेवटच्या मोमेंटला 32वा संघ कोणता असेल तर तो आहे वसई कोळीवाडा. खेळण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता, परंतु शेवटच्या मोमेंटला फोर्स केल्यानंतर आणि फ्रेश आयकॉन तुम्हाला मात्र या ठिकाणी खेळता येईल याची दखल घ्यायची आहे. या स्पर्धेत खेळणारा जो खेळाडू आहे तो हरलेला खेळाडू कोणत्याही संघामध्ये खेळणार नाहीये. जो फक्त असेल तर असेल तो फ्रेश आयकॉन 2 असतील याची दखल घ्यायची आहे. या आपण मॅन ऑफ द मॅच लगेच जाणार आहोत आणि त्या ठिकाणी असतील संदीपजी गावंड सर. या आपण मॅन ऑफ द मॅच